आत्मवंदन. सगळ्यांना प्रणाम, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सत्रामध्ये. अवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, इष्टदेवता, उच्च स्व, या सगळ्यांना प्रणाम करत आपल्या सामूहिक चेतनेचं आभार व्यक्त करत आपण सगळेजण आजच्या सत्राची सुरुवात करू. आज समृद्धीताई आपल्यासोबत कल्पतरू ध्यान घेणार आहेत आणि कल्पतरूमध्ये आज आपण भगवान श्री कुबेरांच्या ऊर्जेशी आपल्याला त्या जोडणार आहेत, कनेक्ट करू आपण सगळेजण. सत्र सुरू करण्यापूर्वी सत्र सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक मास्टरकडून एक छोटासा प्रश्न आलेला आहे. तेवढा मी त्याचं सांगते, की त्यांच्याशी बोलत असताना आज मला त्यांनी सांगितलं, की छोट्या-छोट्या प्रश्नांसाठी मला उच्च स्वला त्रास द्यायला नको वाटतं. असं वाटतं, की आपण कशाला उगाचच विचारायचं, छोटे-छोटे आपले काही प्रश्न असतील तर असं. तर आपण सगळेजण इतके इतके चांगले आहोत, आपण इतके सगळ्यांचा विचार करतो, की स्वतःच्या आत्म्याला बोलण्यासाठी सुद्धा आपण हा विचार करतो, की कशाला उगाच माझ्या आत्म्याला म्हणजे माझ्या उच्च स्वला त्रास द्यायचा. असं म्हणून त्या जेव्हा मला सांगत होत्या, तेव्हा खरंच त्या निरागसतेची मला बाबाजींचं वाक्य आठवलं, की आपण सगळे एक भोळी निरागसता आहोत. जसं आयुष्य आपल्याला दिलं गेलेलं आहे, आपण ते जगत आहोत आणि ते वाक्य मला खरोखर तेव्हा आठवलं. आपल्यापैकी अनेकांचा असाच विचार असू शकतो, की डोळे मिटून सारखं ह्याला मदतीला बोलव, त्याला मदतीला बोलव. असं का करायचं? कशाला त्रास द्यायचा? ह्या एंजलला बोलव, आर्कएंजल मायकल यांना बोलव, असं आपण म्हणतो, की ह्यांना तुम्ही मदत मागा. तर बऱ्याच जणांना असं वाटतं, की मी कशाला उगाच त्रास देऊ छोट्या-छोट्या गोष्टींवरून. तर खरंच हा विचार चांगला आहे. पण हा विचार जेव्हा आपण म्हणतो, की माझ्या उच्च स्वला मी कशाला त्रास देऊ, तेव्हा याचा अर्थ असा झाला, की मी माझ्या उच्च स्वला माझ्यापेक्षा वेगळं मानते. आपण म्हणतो ना, परक्याला आपण त्रास द्यायला थोडं हे करतो, की कशाला ह्यांना त्रास द्या. आपल्या आयुष्यातलं कशाला त्यांना उगाचच डिस्टर्ब करा असं वाटतं आपल्याला. तर ही भावना चांगली आहे. इंटेन्शन खूप चांगलं आहे, की कुणाला त्रास देऊ नये. पण आपला उच्च आत्मा आणि आपण वेगळे आहोत ही भावना त्याच्या मागे आहे. म्हणून आपल्याला वाटतं, की उच्च स्वला कशाला त्रास देऊ? हा पण एक विचार आहे ना त्याच्यामागे. त्यामुळं असं जर कुणाच्या मनात असेल, की मी आर्कएंजलला किंवा एंजल्सला किंवा ह्या देवतेला किंवा माझ्या उच्च स्वला जेव्हा मी हाक मारते, तेव्हा मी त्यांना त्रास देते किंवा त्यांना डिस्टर्ब करते. तर खरंच हे मनातनं काढून टाका. कारण ते असं काही नाहीये. तसं काही नाहीये. मला कुणाबद्दल असं वाटणं ह्याचा अर्थ मी त्या ऊर्जेला माझ्यापेक्षा वेगळं समजते. आणि आपण डिव्हाईड नाही होत आहेत. आपण वेगळे नाही होत आहेत. आपण युनिफाय होतोय. एकत्र येतोय. की मी आणि माझा ईश्वर एक आहोत. मी माझ्या ईश्वराच्याच प्रतिमेत आहे. ईश्वराचे सगळे गुण माझेत. हेच आपण समजून घेतोय ना. त्यामुळे असं मनामध्ये पण आणू नका, की मी कुणाला त्रास देतीये, मी कुणाला बोलवतीये किंवा मी त्यांना डिस्टर्ब करतीये. माझ्या उच्चस्वला मी किती वेळा विचारू. उच्चस्व आणि आपण एकच आहोत. आपलाच अंतरात्मा, आपलाच आत्म्याचा संपूर्ण एक भाग म्हणजे उच्चस्व आहे. त्यामुळं मनामध्ये असं आणू नका आणि अगदी कुठल्याही क्षणी तुम्हाला असं वाटलं, की मला मदत पाहिजे, मला इथं अडतंय, मला इथं मार्ग दिसत नाही, मला इथं गरज आहे प्रकाशाची, त्या मार्गाची. तर डोळे मिटा केवळ हृदयात जा. साध्या सरळ शब्दामध्ये जसं आपण एकमेकांशी बोलतो, तशा आपल्याला जी भाषा छान वाटते त्या भाषेत बोला, की इथं मला गरज आहे, मला सांगा. आणि उच्च स्वलाही तुम्ही त्याच्याशी तसंच बोला आणि अजिबात मनात आणू नका, की मी कसं विचारू किंवा मी किती वेळा विचारू. असं काहीच नाहीये. तो आपल्या आतच सतत आहे. श्वासांनी त्याला आपल्या हृदयात फील करा. आपल्या छातीमध्ये, मध्यभागावर मोठे-मोठे श्वास घेत त्याला हाक मारा, त्याच्याशी बोला. हे एक झालं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक मास्टर मला म्हणत होते, की आम्हाला अजून पण नाव कळलेलं नाहीये. हं. दुसऱ्या आठवड्यापर्यंत आलेल्या आहेत त्या आणि त्यांना नाव नाही कळलेलं आहे. तर नाव कळू दे, न कळू दे, संकेत येऊ दे, न येऊ दे, आतमध्ये विचार तर प्रकट होतो ना आपल्याला. हं. आत्तापर्यंत आपल्याला नाव नव्हते कळलं इतके इतके वर्ष आपण आपल्या आत्म्यासोबत होतोच. तर हं. मूळ हेतू काय आहे, की नाव समजा नाही कळलं एखाद्या वेळी तरी चालेल. पण मूळ हेतू आहे, की आपल्या आतून येणारे विचार आपण पकडतोय का?
आपल्या आत्म्याचे, आपल्या उच्च स्वाचे. आपण त्याच्याबरोबर एक होतोय आणि ते स्टेशन ओळखायचं आपल्याला. कुठलं रेडिओ स्टेशन लावल्यानंतर माझा उच्च स्व बोलतोय. कुठल्या स्टेशनला माझ्या मनातले अनिमंत्रित प्रभाव आहेत किंवा मनातले असे बिनकामाचे विचार आहेत. तो फरक आपल्याला कळतोय का, की कुठं मला इंट्युशन फील होतायत. कुठे मला जाणवतंय, की हे माझ्या हिताचं आहे आणि हे माझा आत्म्याचा आवाज आहे. ही फक्त प्रॅक्टिस करा. तर उच्च स्वाचं नाव कळलं खूप छान आहे. चांगली गोष्ट आहे. संकेत आले खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे सराव तुम्ही सुरू आहेत. नाही आले सराव, संकेत आपल्याला हो नाहीचे. आत्मविचार प्रकट होतायत. नाव नाही कळलं, पण आवाज तर तुम्हाला समजतोय ना, इंट्युशन तर आहे. ध्यान तर करताय तुम्ही आणि ते आधीपासूनच आहे. फक्त युनिफाईडमध्ये जेव्हा मी सतत उच्च स्व, उच्च स्व, उच्च स्व, हायर सेल्फ, हायर सेल्फ, हायर सेल्फ असं म्हणून जेव्हा बोलते ना आतमध्ये जाऊन, तुम्हाला समजतंय आपण काय करतो? हे तर आधीपासून आवाज आहे आपल्याबरोबर. आत्ता काही युनिफाईड सुरू झाल्यावरच आहे असं आहे का उच्चस्व आपल्यासोबत? तो आपल्या जन्मापासून आपल्याबरोबर आहे. आपल्या आत्म्याच्या प्रवासाबरोबर जसा सुरू झाला, तसे तेव्हापासून आपल्यासोबत आहे. पण आपण का सारखं युनिफाईडमध्ये फोकस करतोय त्याच्यावर? की मी जितक्या वेळा उच्च स्व, हायर सेल्फ, उच्च आत्मा, माझा उच्च स्व असं जितकं म्हणतीये ना, तितकी मी त्याला घट्टपणे त्याला ऊर्जा देतीये, तितका माझा फोकस त्याच्यावरचा वाढतोय आणि मी अजून जास्त घट्ट जवळ येतीये. तर आपण ऊर्जा देतोय, फोकस वाढवतोय उच्च स्ववरचा. तर असं नाही की तो आपल्याबरोबर कधी नव्हता. तो आहे आणि पुढेही राहील. पण मी जितक्या वेळा त्याला आठवण करेन दिवसातनं बघा, ज्या माणसांना आपल्याला जवळीक साधायची असती, आपण त्यांना दिवसातनं किती वेळा आठवण करतो. फोन लावतो, हे करतो किंवा साधं उदाहरण घ्या नामस्मरणाचं. कुठल्याही देवतेचं नामस्मरण आपण का करतो? कारण त्या देवाच्या ऊर्जेशी आपण स्वतःला जोडून ठेवतो. त्याच्या सतत आपण संपर्कात राहणं ह्या गोष्टींसाठी करतो ना. तसंच उच्च स्व, उच्च स्व, उच्च स्व असं जेव्हा आपण दिवसभर ते म्हणत असतो, दिवसभर आपल्या हृदयात जाऊन त्याच्याशी कनेक्शन करतो, डोळे बंद करतो आणि जसं फोन लावावा तसा, "हॅलो उच्च स्व, मला बोलायचंय तुझ्याशी," असं म्हणतो. तर हे जे कनेक्शन आहे आपण स्ट्राँग करतोय. ते कनेक्शन आहे. ते आधीपासून आहे. फक्त आपण त्याला स्ट्राँग बनवतोय, मजबूत करतोय त्या कनेक्शनला. आणि एकदा का ते मजबूती आली ना, की रोज-रोज त्याच्याशी बोलून ती मजबूती आली, की तुम्हाला एक क्षण नाही लागणार, की आतून काय विचार येतोय, काय संदेश येतोय हे समजायला. 1 सेकंद पुरेसा आहे त्याच्यासाठी, की माझा उच्च स्व मला सांगतोय, "हा निर्णय घे, हे कर, हे कर, हे कर." हे असे मेसेजेस आतून यायला लागतील तुम्हाला. ते आपण काम करतोय, की स्ट्राँग करायचे. आपले इंट्युशन म्हणा, त्याला अंतरात्म्याचा आवाज म्हणा, की हे बाकीच्या सगळ्या गोंगाटामध्ये माझा अंतरात्म्याचा आवाज मी पकडते का बरोबर? ते सिग्नल कॅच करते का मी? ते सिग्नल म्हणजे हे आपला सराव आहे रोजचा युनिफाईडचा. ठीक आहे? तर ज्यांना असं वाटतंय, की ताई आम्हाला उच्च स्वचं नाव नाही कळलंय, आम्हाला संकेत नाही देत आहेत. सोडून द्या सगळं. तात्पुरतं. तात्पुरतं फक्त डोळे मिटा, हृदयात इथं जा, दीर्घ श्वास घ्या, श्वासांना फील करा आणि केवळ 10-15 मिनिटं शांत बसून राहा. एका खोलीमध्ये तुम्ही आणि तुमचं उच्चस्व इथं. एवढेच लोकं पाहिजेत. बाकी काही नकोय आपल्याला. फक्त शांत बसून राहा. आपण जसं ध्यान करतो, तसं ध्यान करत श्वासांवर लक्ष देत श्वासांना इथं फील करा आणि केवळ 10 मिनिटं तुम्ही आणि ती शांतता. इतकंच पाहिजे आपल्याला. इतकीच 2 साधनं. मैं और मेरी तन्हाई बस एवढंच पाहिजे. तेवढंच बसायचं घेऊन आपल्या हृदयामध्ये जाऊन उच्च स्वसोबत. तिथंच तुम्ही त्यांचं कनेक्शन झालं तुमचं. तुम्हाला फील व्हायला लागतील गोष्टी आपोआपच. त्या 10-15 मिनिटाच्या शांतीनंतर शांत कालावधी ज्याला बाबाजींनी नाव दिलंय, की रोज तुम्हाला तो शांत कालावधी करायचा आहे 15 मिनिटाचा. त्याच्यात नंतर तुम्ही जेव्हा उठता, नंतर तुम्हाला खूप वेगळे फीलिंग, खूप अनुभव यायला लागतील आणि मग हा सराव तुम्ही रोजच्या रोज कंटिन्यू करा. तर हेच 2 गोष्टी मला सांगायच्या होत्या. असं कुणाच्या काही मनात असेल तर जरूर अ, लक्षात ठेवा, की आपण सतत जोडलेले आहेत. आपण केवळ ते कनेक्शन स्ट्राँग करतोय, मजबूत करतोय. हं. तर समृद्धीताईंकडे मी देते. समृद्धीताई प्लीज सुरू करा सत्र. येस, थँक यू. सर्वांना आत्मवंदन. तुम्ही म्युझिक प्ले कराल ना? हो, मी आत्ता थोडं हलक्या आवाजामध्ये चालू करते. हं, हां, चालेल. आणि मग थोडंसं इंट्रोडक्शन झाल्यानंतर अ, थोडं मग वाढवते. लावलं तरी चालेल. हां, चालेल. ओके. ठीक आहे.
श्री मात्रे नमः. सर्वांना आत्मवंदन आणि कोटी कोटी नमन. इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकामधील ईश्वरी तत्वाला नमन आणि सर्वांना प्रेम आणि प्रकाश. ध्यानाची पोझिशन घ्यायची प्रत्येकाने. दोन्ही पाय क्रॉस करायचेत. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचेत. डोळ्यावरती जर चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवायचा आणि डोळे अलगदपणे बंद करायचे. ब्रह्मांडातील सर्व देवी देवता आणि दिव्य ऊर्जेचं आवाहन करूया आपण. आपल्या पूर्णात्म्याशी कनेक्ट होऊयात आपण. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, महाअवतार बाबाजी आणि गौतम बुद्ध भगवान यांच्या पवित्र चेतनेचं आवाहन करूया आणि त्यांच्या ऊर्जेशी पण कनेक्ट होऊया आपण. ब्रह्मा विष्णू महेश, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांचं आवाहन करूया, त्यांच्याशी कनेक्ट होऊया. सप्तऋषी आणि सप्तऋषी पत्नी यांचंही आवाहन करूया, त्यांच्याशी कनेक्ट होऊयात. आपले इष्टदेव, कुलदेव, कुलदेवी यांच्याशी पण कनेक्ट होऊया आपण. आपले एंजल, ऑल आर्कएंजल, आपले गार्डियन एंजल, स्पिरिट गाईड आणि स्पिरिट ॲनिमल यांच्याशी आपण कनेक्ट होऊयात. आपल्या दिव्य चेतनेशी कनेक्ट होऊन आपण आता या ध्यानाची सुरुवात करूयात. संपूर्ण समर्पण भावनेने मी आता या ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये जाण्यासाठी तयार आहे. 3 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास हळूहळू तोंडाद्वारे सोडायचा आहे. आपलं लक्ष आपल्या श्वासांकडे ठेवायचंय. कुबेर देवांचे आवाहन करूया आपण आणि त्यांच्या पवित्र चेतनेशी कनेक्ट होऊन आपण आता ध्यानाला सुरुवात करूया. संपत्ती आणि समृद्धीची देवता असणारे कुबेर देव यांचा वास हा उत्तर दिशेला आहे. त्यामुळे या दिशेला धनाची दिशा असं म्हटलं जातं. कुबेरदेव हे सुरुवातीला विश्वकर्माने बनवलेल्या संपूर्ण लंकेचे राजे होते. परंतु त्यांचा सावत्र भाऊ रावण याने त्यांच्याकडून लंका बळकावल्यामुळे त्यांना हिमालयामध्ये जाऊन अलकापुरी नावाची नगरी वसवावी लागली. कुबेर महाराजांना संपत्तीचे प्रतीक मानले जाते, तसेच त्यांना देवांचे खजिनदार आणि संपत्तीचे रक्षकही मानले जाते. यक्षांचे राजे, विश्रवस ऋषींचे पुत्र आणि माता इडविडा यांचे ते पुत्र आहेत. संपूर्ण विश्वाच्या धनसंपत्तीचा हिशोब आणि त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी
कुबेरदेवांकडे आहे. कुबेर हे भगवान शिवांचे परमभक्त आहेत. त्यांच्या उग्र तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना धनपाल हा दर्जाही दिलेला आहे. माता लक्ष्मी ही संपत्तीची आणि ऐश्वर्याची मुख्य देवता आहे, तर कुबेरदेव हे त्या संपत्तीचे व्यवस्थापक आणि रक्षक आहेत. लक्ष्मी माता ही धन प्रदान करते, तर कुबेरदेव हे त्या धनाचा योग्य मार्ग दाखवून त्या धनाचे रक्षण करण्याचे कार्य करतात. कुबेरदेवांचे ध्यान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी वाढते आणि धनाचा प्रवाह हा योग्य दिशेने होतोय. अशा या कुबेरदेवांच्या आणि माता लक्ष्मी यांच्या दिव्य चेतनेशी आपण कनेक्ट होऊयात आणि दिव्य समृद्धीची ऊर्जा अनुभवूयात. म्युझिक थोडंसं लाऊड केलं तरी चालेल. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा आपल्या दृष्टीला पडतात. पाहण्याचा प्रयत्न करायचा मास्टर. संपूर्ण हिमालय पर्वत पूर्ण बर्फाने वेढलेला. पांढऱ्या शुभ्र बर्फाने वेढलेली उंच उंच शिखरे, त्यामधून वाहणाऱ्या संथ नद्या, संथ गतीने पाणी वाहतंय नदीचं. अत्यंत विलोभनीय असं दृश्य आहे. मन तृप्त करून टाकतंय हे. सर्व दूर शांतता पसरलेली आहे. पण या शांततेमध्ये पण एक दिव्यत्वाची अनुभूती आपल्याला येते. घनदाट जंगली अनेक औषधी वनस्पती, आणि दुर्मिळ अशा वन्यजीवांनी समृद्ध असलेला हा परिसर म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कारच आहे. अनेक
ऋषीमुनी आपल्याला ध्यान करताना दिसतायत. त्यामुळे खूपच अद्भुत अशा दैवी ऊर्जेचा अनुभव आपल्याला येतोय. कैलास पर्वताचे विलोभन या दर्शनात आपल्याला व्हायला लागले. महादेवांच्या ऊर्जेची स्पंदने आपल्याला जाणवत आहे. अशाच या दिव्य ऊर्जेपाशी कैलास पर्वताच्या जवळ भगवान कुबेर देवांची राजधानी आहे. अलकापुरी भगवान कुबेरांचे निवासस्थान आपल्याला दिसायला लागले. स्वर्गाप्रमाणे अत्यंत सुंदर अशी ही अलकानगरी तिच्या ऊर्जेने आपल्याला तिच्याकडे बोलावून घेते. आपण अलकानगरीमध्ये प्रवेश करतोय. या नगरीचे सौंदर्य हे शब्दामध्ये वर्णन करणे खूप कठीण आहे. अत्यंत मोठे मोठे महाल दृष्टीला पडतायत. आपल्या पाहण्याचा प्रयत्न करा. माणसं ज्या महालाची निर्मिती संपूर्ण सोन्यामध्ये झालेली आहे, असे हे दिव्य सुवर्ण महाल ज्याच्यामध्ये अत्यंत उंची असे हिरे आणि अनेक मौल्यवान रत्न
याचा भरपूर प्रमाणात वापर केलेला आहे. महालामधले खांब हे त्या सोन्याच्या झळाळीमुळे खूप तेजपुंज झालेले आहेत. खूप चमकतात ते खांब. तसेच हिऱ्यांमुळे आणि रत्नांमुळे सगळीकडे दिव्य प्रकाश निर्माण झालेला दिसतोय आपल्याला. की अत्तरांचा सुवास खामन मोहून टाकतोय. प्रतिम सुवास येतोय. अत्यंत समृद्धी आणि विपुलता ही प्रत्येक ठिकाणी जाणवतीये. अलकापुरीमध्ये कायम वसंत ऋतू असतो आणि वसंत ऋतू म्हणजे सर्व ऋतूंचा राजा. तिच्यामध्ये निसर्ग हा अत्यंत रम्य आणि सदाहरित असतो. अशा या वसंत ऋतूमुळे अलकापुरीचे वातावरण हे अत्यंत आल्हाददायक, अत्यंत आल्हाददायक आहे. फील करा ती भावना. सदाहरित सदाबहार वातावरण आहे. विविध रंगाची झाडं आपल्याला पाहायला मिळतायत. गच्च फुलांनी भरलेली झाडे आहेत. आपलं लक्ष वेधून घेतात. भरपूर फुलं आहेत. इतकी फुलं आहेत की पाने सुद्धा त्याच्यामुळे दिसत नाहीत. इतकी भरपूर फुलं आली आहेत. त्या ऊर्जेची ती किमया.
अत्यंत विलोभनीय आणि अनेक दुर्मिळ फुलं ही सर्व दूर पसरली आहेत. आणि या फुलांचा सुवासही अत्यंत सुंदर आणि वेगळाच आहे. संपूर्ण अलकापुरीमध्ये लांबच लांब फुलांच्या बागा आणि हिरवळ पसरलेली आहे. कोकिळेचे सुंदर पूजन आपल्याला ऐकायला येते. कोकिळेचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा मास्टर. यक्ष गंधर्वांचे मधुर संगीत ऐकायला येते. त्यामुळे या नगरीला स्वर्गाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे गेल्यावर एक सुंदर असा पूल आपल्याला दिसतोय. आणि हा पूल संपूर्णपणे सोन्याचा आहे. त्या पुलावर गुलाबी रंगाच्या, अबोली रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांचा वेल बहरलेला दिसतोय. वेल त्याचे सौंदर्य भरभरूनपणे प्रसारित करतोय. त्या पुलाखालून अत्यंत स्वच्छ असं पाणी वाहतंय. पाणी इतकं स्वच्छ आहे की वरतून आपल्याला पाण्याचा तळ दिसतोय. त्या पाण्यामध्ये अनेक सुंदर राजहंस पक्षी मुक्तपणे विहार करतायत. आणि त्या पाण्यामध्ये भरपूर जांभळ्या रंगाची आणि गुलाबी रंगाची कमळं फुललेली आहेत.
अत्यंत सुंदर अशी जांभळ्या रंगाची कमळं आहेत आणि काही गुलाबी रंगाची सुद्धा कमळं आहेत. त्यामुळे इथल्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली. निसर्गाने भरभरून वरदान दिलेली अशी ही दिव्य नगरी. या पुलावरून आपण आता पुढं एका अत्यंत विशाल अशा रत्नजडित महालापाशी पोहोचतो. महालाच्या सुरुवातीलाच दोन भव्य असे हत्ती आपल्या दोन्ही बाजूला उभे दिसतायत. त्या हत्तीच्या कपाळावर सुरेख अशी सोन्याची आभूषणे आहेत. गळ्यामध्ये अलंकार आहेत. आपण गजराजांना नमन करून पुढे जातो. आतमध्ये गेल्यावर खूप उंची मोठी मोठी झुंबरं आपल्याला पाहायला मिळतात. सगळीकडे सुंदर अशी दिव्यांची आरास केलेली आहे. उंची अत्तरांचा अप्रतिम सुगंध दरवळतोय. सोन्याच्या फुलांनी आणि पानांनी खांबांना छान सजावट केली आहे. सगळीकडे भरपूर दिवे लावलेले आहेत. त्यामुळं सगळीकडे नुसता प्रकाशच प्रकाश पसरलेला आहे. या महालामध्ये मध्यभागी असे खूप मोठे सुवर्णाने बनलेले सिंहासन आपल्याला दिसतंय. त्या सिंहासनाला अनेक उच्च प्रतीचे हिरे
माणिक, मोती, पाचू, अनेक रत्न लावलेली आहेत. आणि त्या रत्नांचं रिफ्लेक्शन इतकं अद्भुत आहे की त्याचं तेज हे संपूर्ण महालाच्या छतावर आणि आजूबाजूला पसरलंय. हिऱ्यांमधून सप्तरंगांची उधळण होताना आपल्याला दिसते. सात रंगांचे दर्शन हिऱ्याच्या द्वारे आपल्याला घडतंय. आणि अशा या समृद्ध सिंहासनावर कुबेरदेव विराजमान झालेले आहेत. अत्यंत तेजस्वी सोनेरी पिवळ्या रंगाचे शरीर, थोडे स्थूल आणि मोठे पोट असलेले कुबेरदेव या सिंहासनावर बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत तेज झळकताना दिसतंय. डोक्यावरती सोन्याचा मुकुट जो अनेक रत्नांनी बनलेला आहे असा मुकुट त्यांनी धारण केलेला आहे. गळ्यामध्ये उच्च असे सुवर्ण अलंकार घातलेले. कुबेरदेवांच्या चेहऱ्यावर शांत, सौम्य आणि प्रसन्न भाव आहेत. कुबेरदेवांच्या डोळ्यांपैकी एक डोळा हा अंतर्मुख आणि एक डोळा हा बहिर्मुख आहे, जो संपत्तीची अंतर्गत आणि बाह्य दोन्ही परिमाणे दर्शवतो. त्यांच्या हातामध्ये पैशाने भरलेले सोन्याचे भांडे आहे, म्हणजेच त्याच्यात सोन्याची नाणी आहेत. एका हातामध्ये कमळ आहे,
अशा या कुबेरदेवांच्या अलका नगरीत आपले स्वागत झाले आहे. या महालामधील दिव्यत्वाने आपण पूर्णपणे भारावून जातोय. आता आपण कुबेरदेवांच्या अगदी जवळ त्यांच्या समोर जात आहोत. आपण कुबेरदेवांना आत्मवंदन म्हणतो. त्यावर स्मित हास्य करून ते पण आपल्याला आत्मवंदन म्हणतात. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न आणि प्रेमभाव आपल्याला दिसतोय. कुबेरदेव आपल्याला आपले दोन्ही हात पुढे करायला सांगतात. आपण हात पुढे केल्यानंतर कुबेरदेव आपल्या हातामध्ये एक दिव्य असे सुवर्ण कमळ आपल्याला देत आहेत. पहा मास्टर, कुबेरदेवांनी आपल्या हातामध्ये सुवर्ण कमळ आपल्याला दिलंय. आणि आपल्याला ते सांगतायत, या सुवर्ण कमळाच्या ऊर्जेशी कनेक्ट व्हा आणि या अलकापुरीच्या चेतनेचा अनुभव घ्या. कुबेरदेव आपल्याला त्यांच्या शेजारच्या सिंहासनावर बसण्याची विनंती करतात. आणि सांगतात की हे सुवर्ण कमळ ओंजळीत ठेवून डोळे बंद करा आणि ज्यावेळी तुम्हाला चंदनाचा सुवास श्वासाद्वारे जाणवेल त्यावेळी डोळे उघडायचे. आपण भगवान कुबेरांच्या आज्ञेचे पालन करून सुवर्ण कमळाला नमन करून डोळे बंद करतोय.
जसे आपण डोळे बंद करतो तसा सुवर्ण रंगाचा प्रकाश आपल्या भोवती पसरलेला आहे हे आपल्याला जाणवायला लागतं. आपल्या हातामधील सुवर्ण कमळ हे आपल्याला आपल्या सहस्रार चक्रावर विराजमान झालेले दिसायला लागले. त्या कमळाचा सोनेरी दिव्य प्रकाश संपूर्ण सहस्रार चक्रावर पसरलाय. आणि हे सोनेरी कमळ गोलाकार फिरतय तिथे. त्या कमळाची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये उतरते. त्यानंतर ही ऊर्जा हळूहळू आपल्या आज्ञा चक्रावरती येते. आपल्या आज्ञा चक्रावरती हे सुवर्ण कमळ फिरते. संपूर्ण कमळाची ऊर्जा आज्ञा चक्रामध्ये पसरते. हळूहळू हे सुवर्ण कमळ आपल्या विशुद्धी चक्रावर आलंय. त्याच पद्धतीनं त्याची दिव्य ऊर्जा आपल्या विशुद्धी चक्राला ते प्रदान करत आहे. त्या विशुद्धी चक्रावरून हे सुवर्ण कमळ आपल्या अनाहत चक्रावरती आले. अनाहत चक्रावरती हे सुवर्ण कमळ फिरताना पाहायचंय मास्टर. अनाहत चक्राला त्याची दिव्य ऊर्जा प्रदान केल्यानंतर हे चक्र आता आपल्या हे सुवर्ण कमळ आपल्या मणिपूर चक्रावरती आले. मणिपूर चक्रावरती या दिव्य सुवर्ण कमळाचा सोनेरी रंगाचा प्रकाश पसरतो. हे सुवर्ण कमळ त्याची दिव्य ऊर्जा
मणिपूर चक्राला देते. आता हळूहळू हे सुवर्ण कमळ आपल्या स्वादिष्ठान चक्रापाशी येऊन पोचले. आपल्या स्वादिष्ठान चक्रामध्ये हे दिव्य सुवर्ण कमळ त्याची ऊर्जा प्रसारित करते. संपूर्ण सोनेरी रंगाचं स्वादिष्ठान चक्र आपल्याला फिरताना दिसतं. दिव्य ऊर्जा स्वादिष्ठान चक्राला प्रदान केल्यानंतर हे सुवर्ण कमळ आपल्या मूलाधार चक्रापाशी येऊन पोहोचलं. मूलाधार चक्रावरती हे सुवर्ण कमळ आपल्याला फिरताना दिसतंय. त्याची दिव्य ऊर्जा मूलाधार चक्रापर्यंत पोहोचली. मूलाधार चक्रावरती या कमळाची फिरण्याची गती ही जास्त आहे. कारण धनासंदर्भातल्या गोष्टी, पैशासंदर्भातल्या गोष्टी या सगळ्या मूलाधार चक्राशी संदर्भात आहेत. त्यामुळे हे सुवर्ण कमळ मूलाधार चक्राला जास्त ऍक्टिव्हेट करते. आपल्या चाहती चक्रांना या दिव्य सुवर्ण कमळाची ऊर्जा प्राप्त झाली. कुबेर देवांच्या सुवर्ण कमळाच्या चेतनेने आपली ऊर्जा ही अगदी समृद्ध आणि उच्चतम झालेली आपल्याला जाणवते. अद्भुत दैवी शक्तीचा अनुभव आपल्याला या ऊर्जेद्वारे येतोय. अत्यंत शांत आणि समाधानाची जाणीव आपल्याला होतीये. खूप आनंद जाणवतोय. यातच आता सुंदर अशा चंदनाचा सुवास आता आपल्याला यायला लागलाय. हा सुवास आपल्याला श्वासाद्वारे आनंद देतोय.
आता आपल्याला कुबेरदेव डोळे उघडायला सांगताय. हळूहळू डोळे आपण ओपन करतोय. समोर कुबेरदेव स्मित हास्य करत आपल्याकडे पाहताय. आपण त्यांचे आभार मानतो. किती सुंदर आणि अद्भुत अनुभव दिलात. माझ्याकडे काही शब्द नाही देवा. या अनुभवासाठी मी तुमची सदैव ऋणी राहीन. यावरती कुबेरदेव हे आशीर्वाद मुद्रा करून आपल्याला समृद्धीचा आशीर्वाद देत आहेत. आणि आपल्याला म्हणतायत की हा अनुभव हा तुझ्या साधनेमुळे मिळालाय. अशीच साधना करत राहा. संपूर्ण ब्रह्मांड आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहोत. सर्व इच्छा पूर्ण होतील. धनलाभ होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. आर्थिक स्थैर्य मिळेल. घरामध्ये आणि मनामध्ये शांतता निर्माण होईल. अन्नपूर्णा मातेची कृपा राहील. संपत्तीचे रक्षण होईल. सर्व प्राणी मात्रांवर, निसर्गावर प्रेम आणि करुणा करा. निसर्ग भरभरून देईल. चांगले दिले की चांगलेच मिळेल. पैशाच्या बाबतीमध्ये, धनाच्या बाबतीमध्ये ज्या काही नकारात्मक धारणा केलेल्या आहेत, त्या धारणा प्रथम काढून टाकणे गरजेचे आहे. कुबेरदेव सांगतात. या चुकीच्या विचारांमुळे आणि चुकीच्या धारणांमुळे आपण आपल्या समृद्धीमध्ये अडसर निर्माण करतोय. त्यामुळे
कोणतेही नकारात्मक विचार आणि नकारात्मक ऊर्जा ही धनसंपत्तीबाबत, अन्नधान्याबाबत करू नये. हा मोलाचा सल्ला आपल्याला कुबेर देव देत आहेत. धनाला, पैशाला प्रेम पाठवा, त्याचा आदर करा. ते वाढतच राहील. या दिव्य आशीर्वादाने आपल्याला अत्यंत आनंद आणि खूप समाधान वाटायला लागले. कुबेर देवांचे मनपूर्वक आभार मानूया आपण. त्यांना खूप मनापासून धन्यवाद देऊयात. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम आमच्या सोबत ठेवा अशी प्रार्थना करूया. तसेच स्वर्गासमान दिव्य अशा असणाऱ्या अलकानगरीचे पण आपण आभार मानूया, की ज्या नगरीमुळे आपल्याला कुबेरदेवांची भेट झाली, ज्या नगरीने आपल्याला तिच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली. म्हणून या अलकानगरीचे पण खूप आभार मानूया आपण. हा जो आपण अनुभव घेतलाय, जी ऊर्जा आपण घेतली, त्या अनुभवाचे, त्या ऊर्जेचे पण आभार मानूया. त्या सुवर्ण कमळाचे आभार मानूया. आपल्या सप्त चक्रांचे आभार मानूया. आपल्या पूर्णात्म्याचे आभार मानूया. ज्या ज्या देवी देवतांचे आपण या ध्यानाला आवाहन केले होते, त्या सर्वांचे आभार मानूया. आपल्या स्वतःचे आभार मानूया आणि हळूहळू भौतिक जगतामध्ये परत येऊया. आपले दोन्ही हात एकमेकांवरती रब करायचे. आणि हे ऊर्जेने भारित हात आपल्या दोन्ही डोळ्यांवरती ठेवायचे. 5, 4, 3, 2,
एक. हळूहळू आपले डोळे ओपन करायचे, पायाची हालचाल करायची आणि आपल्या भौतिक जगतामध्ये परत यायचे. सर्वांचे खूप आभार. सर्वांना खूप प्रेम आणि प्रकाश. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. समृद्धीताई, खूप खूप आभार तुमचे. सगळ्या मास्टर्सचे आभार. खूप प्रेम आणि प्रकाश. ह्याच ऊर्जेमध्ये आपण सगळेजण राहू. आभार व्यक्त करू. अतिशय सुंदर समृद्धीताई, शब्दच नाहीये. अप्रतिम. थँक यू, थँक यू. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात.